खारे बांगडे आणि सुकट. सुकट, बांगर, मांदिला, सुकी मच्छी. सुकी मच्छी. आय लव्ह बेलघर गावात, माणगाव तालुक्यातील बेलघर गाव. मावशी बरे आहात ना? आई माझी आई माझी बांगड, सुकट आणि मांदेली. बारकी सुकट. तुम्ही काही विक्रम लावले हो. सकाळी सकाळी? आता अशी तेव्हा कापरीमध्ये होती ना, तेव्हा माझा मानलेले आहेत लोकांना लागतं सुकट. आपल्या काय माणसं कामं असेल त्यांना लागतं सुकट. आणि भाजीत काय पण परवडत नाही. भाजी एवढी काय 25 रुपये 15 रुपये नाही, 30ला पाव. सुकट कशी जास्त टिकतं पण ना. हो टिकते. त्यात वांगा बटाटा काय टाकत तर काय समजा टाइम निघून जातो. हा पण आहे ना. आता जे मालकरी त्यांना ते भाजीच खायला पाहिजे. आता काय ठीक आहे. कुठले तुम्ही? मी चेरवली. शेरवली. काका कुठे चाललेत? हा हे कुठे चाललेत? हे खाली मारलं. बोरीचा आता जी माळ. आमची गाडी गेली. आता मी आता 10-1 मिनिटं झाली का आज शेशी सुटणार. तिकडूनच आलो आम्ही. पुढं आम्ही वाशीचे, बंदरवाशी. आणि तो आपला हा जॅजस बुवाची बायको याची जॅजस भाने बुवा तो इथला. हे येतात ना त्या मच्छी विकायला हा, इकडे. त्या मच्छी मागं सोडा आली. आता मध्ये आता मच्छी आता मध्ये येतं कधी नेम नाही त्यांचा. तुम्ही दर शुक्रवार ड्रायव्हर आहात ना तर लोकांना माहिती पडतो बा अशी बा येणार नाही. कधीतरी येता तुम्ही ह्याला तर हे नाही. आता तुझ्यासारखं एक दुसरं एक आपलं एक नवरा वगैरे येतात सुकट गाव वगैरे ते बरेच ते त्यांनी चांगलीच सध्या हे केलं. ते कशी हा कापण्याचा सीझन त्यांनी चांगला अच्छा. त्यापेक्षा एक काम केलं ना इकडे खारे चिंबोरीला पण लोक जाम खारे चिंबोरी. खेकडी जास्त येत नसतील ना इकडे. ना खेकडे कधी आढळत ना कधी 1-2 महिने कधी आढळत. आता हा कुत्रा बारका आहे पण तो कुत्रा ते त्याला घाबळ का नाही तर त्याला हे अशी तो घाबळ असं काय. बरोबर. हा आता ते त्याच्या बरोबर आगाऊगिरी पण करणार मुद्दाम. आता कलिंगड व्हायला कधी सुरुवात होईल? कलिंगड आता चालू होतं मध्ये झाला होता इथे कलिंगड लावलं ना आमच्या चेरोच्या लोकांनी. खायला कधी भेटतील? आता झाली त्यांची खायला भेटले ते घ्या त्यांचा माल. आता इकडे पण लागवड चालू आहे इथे आपला हा 6च्या इथे वरती. आता आम्ही जाताना वगैरे भेटतील ना आम्हाला कुठे? आता मच्छी विकून झाल्यावर आम्ही निघू ना परत. हा तुम्हाला त्या इथे आता हा वरती काय त्या गाव आहे वरती वरच्या गावाचे नाव डाग लागतं ती ना. हा शिमग्यात नाही पण शिमग्यात काय भरपूर असं पण ते आता झाले तयार तिथे. अच्छा. पिठसे इथनं देखा किती मस्त सकाळच बेलघर गाव दिसतंय. तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे. आज आपण फिरणार आहोत माणगाव तालुक्यातील काही गावे. या मंदिर आहे समोरच आहे हो. बटरवाले देखा सायकलवरून फिरतात. सकाळी इकडची शेती देखा. ही हिवाळ्यातली शेती आहे. हिवाळ्यामध्ये इकडं कलिंगडांची शेती केली जाते. देखा या बाजूला पण आहे. बेलघर गावच्या समोरच असलेली शेती आहे. आणि सकाळचा एकदम मस्त थंडगार वातावरण आहे. सूर्यदेव वरनं किरणा सोडते.
जास्त अजून ऊन काय पडले नाही. रस्त्याने येताना जाम धुका भेटला आम्हाला. बेलघर गावचं सार्वजनिक नल देखा कसलेच लाईनीत आहेत आणि किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 नल आहेत. 9च्या 9 चालू आहेत. हे का तर आता आम्ही आंबडोशी गावात आलो. मंदाच थोपल्या गावाच्या यो आंबडोशी गाव. तुम्हाला गाव दाखवत आहे आंबडोशी. पण तिकडं मंदिर आहे मस्तपैकी. बोरघर पासून एकदम जवळच गाव आहे. हे बघा ही घरं दिसतात ना डोंगरांच्या तिकडं, ती बोरघरची आहेत. आणि यो लगेच आंबडोशी गाव. तर इथनं रस्ता आहे आणि इथनं आतमध्ये घुसावचा. आता एक मस्त नदी पण आहे रोडला. येताना ब्रिज भेटतं, तो पण दाखवीन तुम्हाला. आता दुपारचं 12 वाजल्यात. आम्ही आंबडोशीत आहोत. आता दुसरंच गाव यो. ॲक्च्युली भरपूर लांब आहे आमच्यासाठी गाव, त्यामुळे अवरो उशीर जायला आम्हाला 2 गाव फिरतानाच. भरपूर छान वाटतं, मस्त वाटतं. आपलं कोकणांचं सुंदर सुंदर गाव फिरावला आईच्या सोबत. आणि आईची मेहनत तर तुम्ही देखतच असशील. त्याचबरोबर मला काही जवरी माहिती भेटेल तवरी मी तुमच्याबरोबर शेअर करत असतं. सो आपल्या व्हिडिओत ना गावचा जीवन आयुष्य दाखवायचं माझं प्रयत्न चालूच असतं. तर समोरच मस्तपैकी मंदिर आहे. अशी मंदिरं भरपूर आहेत या गावात, जवळ मंदिरात. गावात माहीत झालं आहे त्यामुळे जास्त मी फिरी नाही गावात. आंबडोशीची जिल्हा परिषद शाळा देखा किती मस्त आहे. कसली झाडं पण लावल्यात आणि कलर पण मस्त केले झालेला. आता रंगमंच आहे मस्त, स्टेज चालचं समोरच. इथे का किती मस्त नदी आहे. आम्ही आता जावाला निघालो आणि नदी आंबडोशीच्या गावात जात असताना लागते ही नदी. आता आम्ही चाललो पेन गावात. मल्ली चालू आहे वाटतं. नाही बा नाही पैसे दिवसाने अर्धा किलो. कडक ऊन पडत आहे. हा फवारणी चालू आहे इथं बघा. आता झालं. हॅलो पेन गावात आहे तर गेली, पण मी आता जापा धरलो. तर पेन गावात गेलो आणि त्याच्या पुढं काय व्हिडिओज नाही बनवले मी. तर ती व्हिडिओ आवडीच. पेन गावात आमचा सगळा मावरा कपला आणि त्यानंतर आम्ही घर आलो. व्हिडिओ बनवली नाही कारण स्टोरेज फुल झालं आणि चार्जिंग पण कमी होती. सो त्यात मी चार्जिंगला लावून ठेवलेलो, पण तेवढ्यात आमचा विकून पण झाला आणि डायरेक्ट घराच आलो. सो पुढं व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आलो. छोटंसंच व्हिडिओ जायलो. कैसं जायलो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असलो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असशील तर सबस्क्राईब करा. अशोच नवनवीन व्हिडिओज, गावचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आता सध्या रेग्युलर व्हिडिओज आपले चालू होतील आतापासून. याच्या अगोदर मधाच गॅप पडलेलो कारण बिझी होतो. बरेचसे व्हिडिओ बनवलेलं पण आहात माझ्या फोनमध्ये, ते अपलोड करायचं राहिल्यात. सो त्या व्हिडिओमध्ये मी कारण सांगणार आहे की व्हिडिओ आपलं का नाही होतं ते. सो सबस्क्राईब करून ठेवा आता.